नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 13 एप्रिल 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल. ग्रह इशारा करत आहेत की धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते. तसेच तुम्ही मंदिरात जाऊ शकता. दानदक्षिणाही करण्याची शक्यता आहे आणि ध्यानधारणेचा अभ्यासही केला जाऊ शकतो. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आजचा दिवस विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. वृषभ राशी, आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यात उपयोगी पडतील. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. मित्रांसोबत तुम्ही खूप उत्तम वेळ व्यतीत करू शकता. सोबतच अशा जागेवर जाण्याची शक्यता आहे जिथे नवीन लोकांसोबत भेट होऊ शकेल. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. मिथुन राशी, आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकते. आपल्या जीवनसाथीच्या सहवासात आराम, मोकळेपणा आणि प्रेमाच्या अनुभूतीचा शोध घ्या. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. आज गुलाबाचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायोलेट्स सुद्धा गडद निळे दिसतील, कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे. तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना न सांगता अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका ज्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः जाणत नाही. जेवणात मिठाची गरज ही अपरिहार्य असते. आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुःखाची गरज भासतेच. कर्क राशी, कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैशाच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी, कुटुंबीय, नातेवाईकापर्यंत पोहोचवतील. आपल्या भविष्याची योजना बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त दिवस आहे, कारण तुमच्या जवळ आरामाचे काही क्षण असतील. परंतु आपल्या योजनांना व्यावहारिक ठेवा आणि हवेत काहीही योजना बनवू नका. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा.
इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे, नाही तर नश्वर देहाचा उपयोग तो काय? ही बाब लक्षात ठेवा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. सिंह राशी, कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानतात, असे करणे योग्य नाही. आपल्या विचारांना लवचिक बनवा. मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. कन्या राशी, जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. परदेश स्थित नातेवाईकाकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील. त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. उत्तम अन्न, रोमॅन्टिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहेत. आज तुम्ही कुठला मित्र किंवा जवळचा नातेवाईक तुमच्या सोबत दुःखद गोष्टी शेअर करू शकतात. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल, त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. तुळ राशी, ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी घेणाऱ्या लोकांच्या सहवासात काही आनंदाचा काळ घालवा. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि त्यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. तुमचा जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला थोडीशी मदत करण्याची गरज आहे. तुम्हाला आज वाटू शकते की तुम्ही तुमचा दिवस खराब करत आहे, म्हणून आपल्या दिवसाची योजना योग्य प्रकारे बनवा. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. वृश्चिक राशी, धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका. आपल्या मताचे कौतुक होऊ शकते. आजच्या दिवशी तुमचा जोडीदार क्षणार्धात तुमची दुःख दूर करेल. आपल्या आनंदाला व्यक्त करा. यामुळे तुमच्याने जोडलेल्या लोकांनाही आनंद होईल. आपल्या जीवनसाथीचा आनंददायी
प्रेमळ मूड तुमचा दिवस उजळून टाकेल. धनुराशी, मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. स्वतःच्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टिकोन ठेवा. मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्या. प्रेम आशेचा किरण दाखवेल. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. जेव्हा तुमचे पारिजात सप्ताहात तुम्हाला काही न काही करण्यास मजबूर करतात तर राग येणे स्वाभाविक आहे, परंतु शांत राहणे तुमच्या फायद्याचे सिद्ध होईल. पैशाची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. मकर राशी, कुटुंबियासमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. प्रेमामध्ये एकतर्फी वेड आणि मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. आज तुम्ही नवीन पुस्तके खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. ध्यान व योगाभ्यास करून तुम्ही या मुळाला दूर करू शकता. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. कुंभ राशी, रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाही तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा. पूर्ण दिवस बसण्याऐवजी ब्लॉगिंग करा किंवा रोचक पुस्तक वाचा. आरोग्य एकदम चोख असेल. मीन राशी, मित्रमैत्रिणीबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकता. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे. या राशीतील काही जातक आजपासून जिम जाण्याचा विचार करू शकतात. आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.